ते थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई. चला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. तर कशा आहात मित्रांनो, मी तुमचा मित्र अंकित मांडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आता आपण खूप दिवसांनी बनवतोय. मी पहिल्यांदा माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत ब्लॉग बनवतोय. हे तुम्हाला नवीन चेहरे दिसत असतील माझ्या ब्लॉगमध्ये. हे मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत ब्लॉग बनवतोय. ह्याच्या आधी मी कधी ब्लॉग बनवला नव्हता असं कॉलेजला फिरायला जाताना. आता आम्ही चाललोय कळसूबाईला. रात्रीचा ट्रॅक आहे फुल. आम्ही ट्रेन म्हणून हा असं करतोय मध्ये मध्ये येण्यासारखा. काय ना आता आम्ही रात्रीचा ट्रेक करणार आहे आणि मग सकाळी जे पण होईल ट्रेक ते आम्ही तुम्हाला दाखवत राहू. चला बाय बाय. सनराइज. दीवाना है ये दिल, दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना. मैंने उसके शहर को छोड़ा, उसके गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल. मैंने दिल. आता आम्ही इथे स्टेशनच्या बाहेर येऊन नाश्ता करायला थांबलोय. आता आम्ही आलेलो कसं ते सांगतो. आम्ही दादरवरून कसारावाली ट्रेन पकडलेली. तर आता आम्ही कसाऱ्यामध्ये आणि कसाऱ्यावरून इकडे बाहेर तुम्हाला जीप भेटतील. भरपूर जीपवाले ते तुम्हाला बारी विलेजपर्यंत सोडतील आणि मग तिकडून तुम्ही ट्रेक चालू करू शकतात. आता आमच्यात हा जो आहे त्याला 4-5 वेळा येऊन गेला तर याला माहिती आहे आणि आता नाश्ता करतो. आवाडे दादा चायनीज खा. आवाडे दादा चायनीज. इथे बारी गावाच्या समोर आता जीप मधून उतरलो तर इकडे यांना दुकानाच्या समोरच शेकोटी भेटली. तर सगळे लगेच शेकायला चालू झालेत. एवढी तर अजून थंडी तर काय चालू पण नाही झाली तरी लोकांना इथेच थंडी वाजायला लागली आहे. तर काय बोलणार, वरती जाऊन काय होणार आहे यांचं. मग त्याच्या समोरच हॉटेल आहे आणि मग इकडून रस्ता आहे बहुतेक आतमध्ये जायचा. मी रस्ता दाखवतो कसा आहे काय आहे. माझ्या एका मित्राला माहिती आहे, तो सांगेल आपल्याला कसं जायचं आहे काय ते. तर आपण पुढे भेटूया. मोहम्मद कैसे देख रहा था वैसे देख ना. हसदे चेहऱ्यां दा मतलब ये नहीं हुंदा कि उन्होंने कोई तकलीफ नहीं हुंदी. हर्षद दादा चाय घेऊन आलेत सगळ्यांसाठी इकडे. वा वा वा, हर्षद दादा देवासारखे आलेत, देवासारखे. हे मी पितो, माझा राहिलाय तो. हे थांब, ब्लॉगरचा राहिलाय तो, ब्लॉगरचा. तुम्ही पण चहा पिया. हो काय दूर येतो भाई, खतरनाक. चियर्स भाई, रुक चियर्स. नहीं भाई, सब में चियर्स होता. लाल दूध पीते हुए स्मूथ वाले भाई लोग. सच में भाई. शी भाई, ये स्मूथ मिक्स कर दिया. शी हबक चाटतोय. मध्ये श्रीमान दादाच्या दादाचा फॅन हर्षद दादा यांनी बांधिलकीमध्ये सगळ्यांना फ्रेंडसाठी काय फुकट चहा पाजली आहे. फुकट चहा पिऊन कसं वाटलं? अरे नाही कसं वाटलं तुला फुकट चहा पिऊन? श्रीमान दादाच्या फॅनने हर्षदने आपल्याला फुकट चहा पाजली आहे. हा बघा, हा कळसूबाईलाच फुकट आलाय. नाही भाई, पैसे दिले बाबाची पप्पा रेल्वे मध्ये कामाला आहे. नाचना नाच, फिर से उड़ चला. तुम्हाला तिकडून असं सरळ रस्ता आहे, तिकडे चालायचं आहे. तर बघू पुढे, सोहम दादा सांगतीलच आपल्याला. जास्त अंधार आहे इकडे, काहीच दिसत नाही. समोरचा रस्ता पण दिसत नाही. तरी आम्ही फक्त न बघता चालत चाललोय. आणि इथे गाणी लावलेली आहेत आमच्या मित्रांनी आणि आम्ही आता नाचत चाललोय.
रिंग लाइट भाई मैं गोरा लग रहा हूँ ये कंटेंट मिल गया भाई कंटेंट काहीतरी असं दिसेल कळसुबाई शिखर करून आहे इकडून रस्ता रात्रीचं तुम्हाला काय कळणार नाही कसं काय आहे आता काठी घेतोय हा घाबरलाय दगड घेतोय आईच्या गावात ए भाई काय बोलणार भाई बाई बिबट्याला घाबरतात सगळे पण इकडे बिबटे नाही आहेत इथे काय नाही सगळं सेफ आहे पाणी अरे आताच थकलास काय आहे? अरे तो घाबरलाय भाई तो हँडपंप जो तुम्हाला दाखवून देईल हाच तो असतो लँडमार्क इकडून तुम्ही राईट साईडला गेलात तर मग तुम्हाला गावचा रस्ता येईल ह्याच्यात तुम्ही हँडपंप मध्ये पाणी पण आहे तुम्हाला पाहिजे तर पाणी वेस्ट मत कर आहे आता आम्ही पोहोचलोय इथे या लोकांचे फोटो बिटो काढणं चालू आहे इकडे दुकान आहे इथे तुम्ही काही खायचं प्यायचं असेल तर येऊ शकता आम्ही तरी लिंबू सरबत पिलोय हे फोटो वगैरे सेल्फी स्टिकला काठी बनवून टाकली या माणसांनी चला भाई चला तर एंट्री केली आम्ही देवाश्री गजेशा वाजवायला चालू केलं ह्या लोकांनी आता मोरया चला लॅम्प लावला इकडे तुम्हाला रस्ता भरपूर आहेत पुढे पण भरपूर आहेत तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून पराठा खातोय भाऊ आपला बाकी सगळे पण पराठे खातात तुम्ही पण खावा भाई लोकांना आलास ब्लॉग मध्ये आलास तुम्ही इकडे टेंट रेंटने पण घेऊ शकतात मॅगीचा इंतजाम करताना आम्ही लोक हे पाणी काढ लाकडी लाव बॅगेत मी मगाशी बोलो लाकूड शोधा लाकूड वो उसका थोड़ी देगा भाई वो इतना मोटा नहीं चलेगा रे मुझे नहीं लगता लगेच थोडी पेटणार आहे इकडे पाहिजे पण पाणी काढ काय माहिती आमचा मॅगीचा हाँ रुक ना बैग में से निकालने तो दे तेरा ब्लॉग बाद में ले रे भाई इकडे हवा भरपूर आहे ना अरे मी ते ग्लास टाकतोय ना अरे हे सुन ना आदेश बाबो दादाला लागली थंडी घे भाई घे भाई घे अरे वो सेल्फी स्टिक पकड़ भाई घे चैन लावली का चैन लाव रुक में डालू डाल भाई ब्रो प्रश्न विचारला मॅगी बनवतोय विचारतो एवढी खाणार कोण आहे होऊ शकतं का भाई असं इथे सगळे रानटी लोक बसले तिकडे खाणारे भाई रानटी आहे ते बघा मॅगी वेस्ट कर रे तू मॅगी वेस्ट मॅगीचा दूर कमी दूर डोळ्यातून पाणी यायला लागलं चहायला खाने का आ जाओ शेयरिंग इज केयरिंग आ जाओ भाई लोग आ जाओ हम लोग सब लोग एक में ही खा रहे और ये दो आपको भाई प्लेट दे मला ये तू प्लेट काय घेतोय बे असं खाना एक ले लेना बढ़िया भाई गरम गरम मजा आ रहा है ना भाई मेरे भाई
आमच्यासोबत हा पण आला एवढा वय. फायनली आता लोखंडाच्या पण चिड्या आलेल्या आहेत. इथून डॉगेश भाई रिटर्न मारणार बहुतेक. बुट फाटली आहेत बघा एवढा, म्हणून चांगली बुट घालून या, नाही तर असं तुम्हाला काहीतरी जुगाड लावायला लागेल. आता जुगाड लागत पण नाही. A few moments later. पण हे खरंच अवघड आहे भाई. हे बघा ना, हवा बघा, हवा भाई, हवा थकलोय. पण यांनी 4 वेळा कसं केलंय काय माहिती. हा ट्रॅक भावाला सलाम, रिस्पेक्ट प्लस. काय नाही, मजा आहे ट्रॅकला. नाही, जर तुमचं मम्मी पप्पा नसतील पाठवत तर नका येऊ. माझ्या मम्मी पप्पा बघत असतील तर पुढच्या वेळेला मला पण नका पाठवू. नाही, पाठवा. हे बघ आलं पाणी. आहे पाणी आलं. हा भाई पाणी आलं. काका तुम्ही एवढ्यावर दुकान लावलं तर सामान कसं घेऊन येतात एवढ्यावर? तिथे माणसाला एकट्याला चढायला भीती वाटते. आमच्यातला घाबरला, बोलतो परत येणार नाही. तुम्ही एवढं सगळं सामान कसं घेऊन येतात वर? रोज आणावं लागतं. रोज. आणि ते पण एवढ्या मोठ्या गोण्या असतील. अभी और कितना बताओ ऊपर? कितना? 1 घंटा. 1 घंटा. 1 तास लागेल अजून. पाणी जास्तच काहीतरी हवं बे. The next day. सारखे खूप लोक आले तिकडे. तरी आज मंडे आहे. हे बघा आपले लोक बघा कसे. हा बघा सोहम दादा ढेरांगे प्रथम दर्शन. ते तिकडे पण बसले. या लोकांनी पण ट्रायपॉड लावलाय. दिख रहा है ना, दिख रहा है ना, कोई दिख रहा है भाई. कैसे बैठे हुए तुम लोग? निकाल भाई वो चद्दर इधर, नहीं तो ठंडी पकड़ के रखी इधर. छोड़ दे, नहीं लगेगा कुछ ज्यादा.
बोरके बोरके कॅप्टन झाला भाई तो. उतरायला सोपं आहे असं वाटलेलं हार्ड असेल, सोपं आहे उतरायला. पटापट उतरायला होत आहे. आणि आता इथे आपल्याला दुसरी शिडी भेटेल उतरताना. पहिली शिडी आपण उतरलो. One eternity later. प्रवासानंतर आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता परत तुम्हाला ते गेट भेटतील कसुबाईवाला जो स्टार्टिंगचा होता तो. थांबा दाखवतो. फायनल डेस्टिनेशन. धन्यवाद भाई, धन्यवाद. हे असं वाटलं की आमचा रोजचा ट्रॅक आहे. मजा नाही आली. खूप छान. ट्रॅक आहे आमचा. गोदड्या घेऊन जाऊ, तिथेच बसू. कसं वाटलं? लय गार वाटलं काय, चांगलं वाटलं होतं. लय चांगला फोटो मजा आली. वरी गेला मी, लय चांगले वरी माझा मित्र गावठी. वर गेले. कसं वाटलं? कसं वाटलं? नाही मराठीत बोल. खूप छान. कोण राहिला? हर्षद. याची हालत टाईट. ह्याच्या ओठातून रक्त विक्त यायला लागलेलं. बाई खतरनाक बाई सीन. कसे कसे खालपर्यंत आलो आमचं आम्हाला माहिती. नका येऊ थंडीत, नका येऊ. आलो का आपण? चार्जिंग पण नाही. चला बाय बाय. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. चलो बाय बाय.